नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रामध्ये डॉक्टर महेश कुलकर्णी आपलं स्वागत करतो। आंब्याच्या विविध शिफारशी डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या आहेत आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची शिफारस जी कोकणातला प्रत्येक शेतकरी मोठ्या प्रमाणावर अवलंब करत असतो ती म्हणजे पॅक्लोब्युटॅझॉलचा वापर। पॅक्लोब्युटॅझॉल हे वाढ निरोधक आहे। जिब्रॅलिक ॲसिड जे झाडामध्ये पालवी फोडतं, ते पालवी फोडण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी तयार होणारं जे जिब्रॅलिक ॲसिड आहे ते थांबवण्याचं काम पॅक्लोब्युटॅझॉल करत असतं आणि त्याच्यामुळे पालवी येऊन गेल्यानंतर जर समजा आपण पॅक्लोब्युटॅझॉलचा वापर केला तर नवीन पालवीत तयार होणारं जिब्रॅलिक ॲसिड तयार न होता पालवी सुप्तावस्थेत जाते व ज्या वेळेला थंडी पडते अशा वेळेला त्या थंडीतनं मोहर बाहेर पडतो। पॅक्लोब्युटॅझॉल दिल्याने मोहर बाहेर पडणं हा निव्वळ योगायोग असतो। थंडी, ताण आणि जर समजा तुम्ही फांद्या बघितल्यात तर त्या फांद्यांची पक्वता ह्या गोष्टींवर मोहर अवलंबून असतो। यांची जुळणी झाली की त्यातनं मोहर बाहेर पडतो। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पॅक्लोब्युटॅझॉल जरी एका वेळेला दिले असले तरी वेगवेगळ्या वेळेला मोहर बाहेर पडतो। पॅक्लोब्युटॅझॉल देत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अशी ती म्हणजे पॅक्लोब्युटॅझॉल कसे द्यावे। पॅक्लोब्युटॅझॉल हे झाडाची पूर्व पश्चिम रुंदी आहे, उत्तर दक्षिण रुंदी आहे, या दोन्ही रुंदी ज्या आहेत या मीटरमध्ये मोजणं आवश्यक आहे आणि त्या मीटरमधल्या रुंदींचा एकत्रित करून ॲव्हरेज व्यास काढणं गरजेचं आहे आणि हा जो ॲव्हरेज व्यास येईल त्यात जर झाड 15 वर्षाच्या वरच्या वयाचं असलं तर गुणिले 3 असा गुणांक आहे आणि जर त्यापेक्षा लहान वयाचं झाड असलं 10 ते 15 वर्षाचं झाड तर त्याच्यासाठी 2 असा गुणांक आहे। त्याच्यामुळे जर एखाद्या झाडाची लांबी ही जर समजा 4 मीटर असेल आणि रुंदी जर समजा 6 मीटर असेल तर 6 अधिक 4 बरोबर 10 भागिले 2 5 आणि 5 गुणिले 3 म्हणजे 5 त्रिक 15 ml पॅक्लोब्युटॅझॉल आपण त्या झाडाला देणं आवश्यक आहे। मग हे पॅक्लोब्युटॅझॉल काढायचं कसं हे मी आपल्याला सांगितलं, आता द्यायचं कसं हे देखील मी आपल्याला सांगतो। पॅक्लोब्युटॅझॉल देत असताना काही थंब रूल आहेत। त्यातला सगळ्यात पहिला तो म्हणजे झाडाला पालवी येऊन गेलेली पाहिजे। दुसरा, ज्यावेळेला मी पॅक्लोब्युटॅझॉल देणार असेल त्यावेळेला पाऊस पडत असता कामा नये। तिसरा फार महत्त्वाचा, ज्यावेळेला मी पॅक्लोब्युटॅझॉल देणार आहे त्यावेळेला जमीन ओली असणं गरजेचं आहे। चौथा, ज्यावेळेला मी पॅक्लोब्युटॅझॉल झाडाला देतो आहे त्यावेळेला झाडाच्या खालचं बुंध्यातलं तण जे आहे हे सगळं काढून घेतलेलं पाहिजे। आणि पाचवा, मी पॅक्लोब्युटॅझॉल दिल्यानंतर पुढचे काही महिने ती जमीन ओली असणं गरजेचं आहे, तिथे कोरडेपणा असता कामा नये, जेणेकरून ज्यावेळेला वरती ऊन येईल आणि मुळांची ॲक्टिव्हिटी सुरू होईल त्यावेळेला झायलेममधनं पॅक्लोब्युटॅझॉल खेचलं जाईल आणि ते पानांपर्यंत पोहोचेल आणि तिथे जिब्रॅलिक ॲसिड तयार होण्याचं प्रमाण थांबेल आणि अशा वेळेला ताण बसून थंडी पडून झाडातनं मोहर बाहेर पडेल। ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊन पॅक्लोब्युटॅझॉलचं ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे। बरेचसे शेतकरी पॅक्लोब्युटॅझॉल जेव्हा वापरतात त्यावेळेला ह्या प्रमाणाचा विचार करत नाहीत, सरसकट प्रमाण सांगतात। ही गोष्ट चुकीची आहे। जर समजा तुम्ही आमची बाग ही विद्यापीठातली जरी बाग पाहिलीत तरी प्रत्येक झाड हे वेगळ्या वेगळ्या रचनेचं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक झाडाला पॅक्लोब्युटॅझॉलचं ॲप्लिकेशन करत असताना त्याचा ॲव्हरेज व्यास काढणं हे गरजेचं आहे। कधीकधी पॅक्लोब्युटॅझॉल ॲप्लिकेशन जास्त केल्यामुळे जर समजा आपण पाहिलं तर झाडाला आखूड मोहर बाहेर पडतो। आंब्याचा मोहर बाहेर पडणं हे आंब्याची काडीची पक्वता, त्यावेळेला पडणारी थंडी आणि त्यावेळचं वातावरण ह्याच्यावर अवलंबून असतं। त्यामुळे पॅक्लोब्युटॅझॉल दिल्यानंतर आंब्याला ह्या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर त्यातनं मोहर बाहेर पडतो। ज्या वेळेला मी आंब्याला जास्त प्रमाणामध्ये पॅक्लोब्युटॅझॉलची मात्रा देतो त्यावेळेला आखूड प्रमाणामध्ये फार मोठ्या प्रमाणात मोहर बाहेर पडतो। याचाच अर्थ माझ्याकडनं पॅक्लोब्युटॅझॉल जास्त गेलेलं आहे। पुढच्या वर्षी त्यानिमित्तानं मला पॅक्लोब्युटॅझॉलची अर्धी मात्रा देणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीने जर समजा पॅक्लोब्युटॅझॉलची कमी मात्रा पडली तर मोहर कमी येण्याचं प्रमाण आपल्याला आढळून येतं। अशा वेळेला पुढच्या वर्षी देखील मोजूनच आपल्याला पॅक्लोब्युटॅझॉल द्यायचं आहे। पॅक्लोब्युटॅझॉल देत असताना सर्वसाधारणपणे झाडाच्या बुंद्याशी आपण जिथे खत घातलेलं आहे
झाड जिथे सावली देतं तिथे त्याची मुळं असतात आणि त्या ठिकाणीच आपण खत देतो. ते खत दिल्यानंतर ते झाड याच्या मध्यावर किंवा झाडापासून 1.5 ते 2 फूट अंतरावर जिथे त्याच्या पांढऱ्या मुळांचं प्रमाण जास्त असेल अशा ठिकाणी खणतीच्या साहाय्याने, जर समजा मी पाराईचा वापर केला तर माती ओली असल्यामुळे 9 इंच खोल पाराईचा खड्डा तयार होतो व पॅक्लोब्युटॅझॉल वाया जातं. त्या ठिकाणी आपण जो चहाचा कप वापरतो आजकाल 4 इंचाचा, तेवढ्याच कपमध्ये जेवढं पडेल अशा प्रकारे पॅक्लोब्युटॅझॉल घालणं गरजेचं आहे. त्यामुळे झाडाच्या बुंद्याजवळ जे 1.5 फुटावर आपण खड्डे मारणार आहोत ते 30 ते 40 छोटे छोटे खड्डे तयार करणं, पॅक्लोब्युटॅझॉलची आलेली मात्रा ही 3 ते 5 लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करणं, ती व्यवस्थित ढवळून घेणं आणि त्याच्यानंतर समप्रमाणामध्ये या सगळ्या खड्ड्यांमध्ये ओतणं गरजेचं आहे. जर मात्रा शिल्लक राहिली तर तिथपासनं खोडापर्यंतचा जो भाग आहे त्या भागामध्ये देखील आपण ती जी मात्रा आहे ही ओतू शकता, ज्याचा फायदा झाडाला होऊ शकतो. हे करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपल्याला ह्यापूर्वीच सांगितलेल्या आहेत, परंतु कोकण कृषी विद्यापीठाने जे संशोधन केलं त्यातून डॉक्टर बुरोणकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक आंब्याची पंचसूत्री तयार केली. त्याच्यामध्ये जून जुलै महिन्यामध्ये खताचा वापर करणं, त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये पॅक्लोब्युटॅझॉलचा वापर करणं, त्यानंतर आलेल्या मोहराचं संरक्षण करणं, त्यानंतर चौथं जे मात्रा आहे ते म्हणजे आलेली जी फुलं धारणा झालेली आहे किंवा फळं धारणा झालेली आहे त्याला खताच्या मात्रा देऊन ते सुदृढ करणं किंवा पाणी देऊन ते सुदृढ करणं, आणि 5वा भाग म्हणजे छाटणी. ह्या 5ही गोष्टींचा अवलंब करणं हे फार गरजेचं आहे. ज्या झाडाला खतं न घालता नुसतंच पॅक्लोब्युटॅझॉल देणार आहोत अशा झाडाची वाढ व त्याच्या वाढीवर परिणाम होताना आढळतो. त्यामुळे ज्या झाडाला आपण पॅक्लोब्युटॅझॉल देतो त्या झाडाला खताचा 1.5 डोस देणं गरजेचं आहे. 1 डोस जो आहे हा आपण जून महिन्यात द्यावा व दुसरा डोस जो आहे हा आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आवडल्यास आपण विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला तसेच फेसबुक चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.